आइए हम सब उसकी ओर देखें। थैंक यू लॉर्ड, थैंक यू लॉर्ड। इस सुंदर सा शाम दिया इसलिए धन्यवाद करते हैं। तूने आज तक हमें संभाला इसलिए धन्यवाद करते हैं। थैंक यू लॉर्ड, थैंक यू फादर। तुझ सा कोई नहीं है खुदा। We thank you for all your plans for us. Your plans for us to prosper and not perish. तेरी योजनाएं हमारी भलाई के लिए हैं परंतु नाश के लिए नहीं। Thank you Lord, thank you Lord. तेरे प्यार के लिए धन्यवाद करते खुदा। We love you Lord, we love you Father. तुझसे प्रेम करते हैं परमेश्वर। You lead us. हमारी अगुवाई कर। You protect us. हमें सुरक्षित रख। You keep us in the place where you want us to be, Lord. हमें उस जगह पर जहाँ तू चाहता है। Thank you Lord, thank you Father. अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा ने, अपनी सूरत में बनाया है मुझे मेरे खुदा ने। कितनी चाहत कैसी है उसकी मोहब्बत, अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा ने, अपनी सूरत में जब मैं नहीं था तब भी मैं था, उसकी नजर में था मैं सदा। जब मैं नहीं था तब भी मैं था, उसकी नजर में था मैं सदा। अचानक नहीं आ गया, उसके इरादे से मैं बन गया, अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा
उसकी नजर में था मैं सदा, जब मैं नहीं था तब भी मैं था, उसकी नजर में था मैं सदा। यूं ही अचानक नहीं आ गया, उसके इरादे से मैं बन गया, अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा ने, अपनी सूरत में बनाया है मुझे। हाँ, मुझे मेरे खुदा ने अपने हाथों से बनाया है मुझे मेरे खुदा ने, अपनी सूरत में बनाया है मुझे मेरे खुदा ने, मुझे मेरे खुदा ने। Thank you, Lord. धन्यवाद। Thank you for you made us in your image and in your likeness. We have been made according to your will, Lord, according to your desire, तेरी Lord. इच्छा अनुसार खुदा Thank you, Lord. Thank you, Father. Pour out your wisdom on us, Lord. तेरे ज्ञान को हम पर दे। We ask you to strengthen us, Father, हम विनती करते हैं कि तू हमें मजबूत कर, so that we may do your work, Lord. कि हम तेरी काम को कर सकें। Fill everyone with your zeal, Lord. हम सबों को तेरे जोश से भर दे। Thank you, Lord. Thank you, Father. स्तुति करते हैं। Pour your spirit out on each and every one of us, तेरे आत्मा को हम सबों में उंडेल देते हैं and let your work be established, Lord. और तेरे कार्य स्थिर हो जाए। Thank you, Lord. Thank you, Father. We love you, हम Lord. तुझसे प्रेम करते हैं। You called us by name, Father, तूने हमें नाम से बुलाया and you will accomplish all our purpose, Lord. और तू सारे तेरी योजनाओं को पूरा करेगा। Thank you for you. Your word says that you will fulfill the desires of our hearts. धन्यवाद करते हैं कि तेरा कलाम कहता है कि तू हमारी इच्छाओं की पूर्ति करेगा। We ask you to come, Lord. हम तुझसे मांगते हैं कि तू आ। Thank you, Lord. Thank you, Father. We love you, Lord. We offer you this worship. हम तुझे ये आराधना देते हैं। Accept it as a pleasing तुझे sacrifice. भावने वाला बलिदान करके स्वीकार In Jesus' name I pray. Amen. परमेश्वर की स्तुति और परमेश्वर ने आज हमको आशीष किया, इसीलिए हम परमेश्वर को धन्यवाद करते हैं सबों के लिए। सच में परमेश्वर भला है। हाँ, हम थोड़े में विश्वसनीय तो बहुतों में विश्वसनीय रहेंगे और प्रभु हम सबको आशीष करेगा। उसकी योजना बहुत ही अपरंपार आहे. अनुवाद 30:7. आम्हाला काही आमच्या शत्रूचं काय करायचं गरज नाहीये. देव बाप्पा आपल्या शत्रू विरुद्ध खूप काही करणार आहे. कधी करणार, का करणार, पण हे सर्व श्राप तुझा देव परमेश्वर, कोणाचा देव? तुझा. जर परमेश्वर खरोखरच तुझा देव आहे तर तुझा छळ करणारा शत्रुवर वो द्वेष करना है. दुनिया में बहुत लोग हमारा द्वेष करते हैं. वो क्यों द्वेष करते हैं मालूम नहीं, लेकिन करता है ना. हमने किसी का कुछ बिगाड़ा नहीं, फिर भी करते द्वेष. लेकिन अगर गॉड हमारा गॉड है तो आज हमारे लिए प्रॉमिस है, और इसलिए क्योंकि हम लोग अंत समय के सेवक हैं, है ना, इसलिए क्योंकि परमेश्वर हमको सेवकाई के लिए बुला रहा है,
इसीलिए क्योंकि परमेश्वर हमको खड़ा रख रहा है, क्योंकि आज एक ऐसा समय है आपण सर्व उभं राहायचं, नाही का? जिथं जिथं आपण आहे, आपल्याला बघून काहीतरी लोकांना संदेश भेटणं आवश्यक आहे. आपल्या सोबत बोलून काहीतरी लोकांना संदेश भेटणं आवश्यक आहे. ना फुकट-फुकट नुस्ख बहुत लोग देते हैं. सर अरे सर दर्द है आपको? ओ ना इधर पे थोड़ा ये लगा लो, उधर पे वो लगा लो. है ना, आपण काही ना काही बोलतोय नाही का? पण का बरं आपण प्रार्थना करत नाही? किंवा का बरं आपण ख्रिस्ताचा शब्द बोलत नाही? है ना? अगर हम लोग कभी बोलेंगे कोई चीज के बारे में, क्योंकि आपला अनुभव आहे नाही का? अपना क्या एक्सपिरियन्स आहे नाही? है ना? आणि परमेश्वराचं वचन बोलत आहे, की अनुभव घेऊन पहा, की परमेश्वर किती चांगला आहे. आपण अनुभव घेतला का? आपल्याला माहित आहे का? आपण स्वतः पारखलेलं आहे का? आपलं काही नातं आहे का? अरे बघा, हे किती गोड आहे. आपण खातो काहीतरी नाही का? आणि किती गोड आहे, किती चांगलं आहे. अरे चव काय आहे आणि कसं काय दुसऱ्यांना कळणार? जेव्हापर्यंत ते स्वतः त्याची चव घेणार नाही. हां, नाही, मला माहीत आहे चांगलंच असतील. चांगलंच असतील किंवा आहे त्याच्यामध्ये खूप फरक आहे. जर परमेश्वर तुझा देव आहे, तर तुला काहीही चांगल्या वस्तूची उणीव पडणार नाही. खरोखर देव आहे का? आपल्याकडे खूप काही प्रश्न आहे. मग जर परमेश्वर माझा देव आहे, तर असं का? परमेश्वर माझा देव आहे, तर तसं का? पण जर खरोखरच परमेश्वर तुझा देव आहे ना, तर तो तुझ्यासाठी युद्ध करणार. रोमकरस पत्र 8वां अध्याय. तर मग या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? आपली काय विचार आहे का? आपल्याकडून काय शब्द आहे का? तर मग ह्या गोष्टीवरून आपण काय म्हणावे? देव आपल्याला अनुकूल असल्यास तर आपल्याला प्रतिकूल कोण? आपण काय म्हणावे? जर सर्व काही प्रतिकूल आहे, तर अनुकूल कोण आहे? का देव माझा अनुकूल नाहीये? जर देव खरोखरच माझा अनुकूल आहे आणि परमेश्वराने या युगाचा अंत समयी आपल्याला ठेवलं, तर परमेश्वरची मोठी योजना आपल्यासाठी आहेच. आणि त्याची इच्छा काय आहे? त्याची योजना काय आहे? कसं करायचं मला ते आपल्याला चाचपून ओळखून घ्यायचं आहे. जर आपल्याला योजना माहित नाही, आपल्याला त्याची इच्छा माहित नाही, तर आपण ते काम करणारच नाही. आपण त्याचकडे जाणारच नाही. आपण तिथपर्यंत पोहोचणारच नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, त्याचकडे जाण्यासाठी त्याला चाचपणं, अनुभव घेणं अति आवश्यक आहे. मी का या कुटुंबात जन्मलं? मला काय परमेश्वराने इथं ठेवलं? माझा कोण वैरी आहे? आणि पौलुस बोलतो ना, आपली युद्ध रक्त किंवा मांसापासून नाहीये. आपला वैरी कोण आहे? आपली शेजारी बाई. नाही का? आपली वैरी कोण आहे? अरे माझी सासूबाई, माझे सासरे, माझा दीर. नाही का? आपले खूप काही वैरी आहे, नाही का? पण प्रभू बोलतोय आपली युद्ध त्यांच्यासोबत नाहीये. आपली युद्ध जे आहे न दिसणाऱ्या शक्तींसोबत, आकाशाच्या ताकदींसोबत, प्रधानता किंवा जे उंच शक्तींसोबत आहे. म्हणजे आपला युद्ध मांस व रक्तापासून नाहीये, तर आपली शत्रुत्व त्याच्यापासून नाहीये. तरी सुद्धा तो परमेश्वर बोलत आहे, की जर तुमचा देव परमेश्वर आहे, परमेश्वर आहे, जर तुमचा परमेश्वर आहे, तर तुमचं युद्ध तुमचं नाहीये, त्याचं आहे. सूड घेणं तुमचं नाहीये, है ना? युद्ध का बदला लेना आपका नहीं है. किसका है बदला लेना? उसका है. परमेश्वर ने अगर आपको इस दुनिया के अंत में रखा है ना, आपको किसी से भी नहीं डरने का है. आपको परमेश्वर का वचन भूलना नहीं है. शद्रक, मेशक, अबेदनगो आग के सामने गया, उनको आग में डाला, मर गए क्या? नहीं ना. तो आपको उतना विश्वास में रहना है. काही पण असो, ते खूप चांगलं. मी कुठही कसाही असो, देव माझामध्ये तो दिसो, है ना? ख्रिस्त माझामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो. जर माझ्यामध्ये ख्रिस्त दिसत आहे आणि ख्रिस्त दिसल्यानंतरही कोणी माझा शत्रू होण्याचा विचार करत आहे,
तर तुम्ही विचार करा त्या शत्रूची काय हाल होणार. तुम्हाला कोणाविरुद्ध सूड घेण्याची गरज नाहीये. चर्च, देवाची मंडळी, देवाचे प्रियजन, आपलं युद्ध रक्त व मांसापासून नाहीये. कोणाचे आहे आपण? आपला जन्म रक्त किंवा मांसापासून झालेला नाहीये. आपला जन्म देवाच्या इच्छाने झालेला आहे. आपला जन्म देवाच्या इच्छेने जर झालेला आहे, जर देव आमचा देव आहे, तर तो बोलतो सूड घेणं तुमचा नाहीये. सूड घेणं तुमचा भाग नाहीये. तो बोलतोय माझा आहे. परमेश्वराचा दासाविरुद्ध राजाला जाऊन बोलला, हे राजा बघ, हा नाही का प्रार्थना करतोय 5 वेळा, तुझा समोर झुकतच नाही. दानियल नाही का, दानियल के लिए बोला तो क्या करने का दानियल को अभी, हाँ राक्षस किसके सामने डालेगा, सिंहों के गुफा में डाल देने का. तुझा छळ करणार, पण प्रत्येक छळचा मागे देवाचा आशीर्वाद तुझ्यासाठी उघडणार. प्रत्येक छळचा मागे देवाचं सामर्थ्य तुझा ठाई दिसू येणार. तू घाबरू नको, तू माघारी होऊ नको, तू बोलू नको नाही 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 मी आतापासून करतोय. तू बोल फक्त मी जिवंत देवासमोर झुकणार. किंवा जे कार्यासाठी परमेश्वरने आपल्याला नेमलेलं आहे, जे कार्यासाठी परमेश्वरने आपल्याला पाचारण केलेलं आहे, ज्या कार्यासाठी परमेश्वरने आपल्याला ठरवलेलं आहे, आपल्याला कळणं अति आवश्यक आहे. मी का इथं आहे, देवाची योजना माझ्यासाठी काय आहे. फक्त खाणं पिणं जगणं जमा करणं आणि मारणं, की आपण खूप काही करतो आपल्या लेकरांसाठी, असं तसं तसा. शत्रूला करू द्या त्याचं काम, जे शत्रूला करायचं आहे. परमेश्वराचं वचन आहे, शत्रू एक रस्त्याने येणार आणि 7 रस्त्यांनी पळून जाणार. परमेश्वर स्वतः उभा राहणार. कोणाचं धमकीला ऐकून तुम्हाला घाबरायचं नाहीये, तुम्हाला बाजूला व्हायचं नाही. माझी आईनं असं देवाचं वचन वाटत होतं. एक माणूस आला तिकडे, ओ आंटी क्या करताय तुम, अरे बाबू ये लो, ये हमको नहीं देने का, ये यीशु बीशु का, तुम अभी बुढ़ा है छोड़ दिया, हम इधर पे बांटने का नहीं, समझा. वो मालूम नहीं बाबू, हम सारी हम नहीं बांटेगा. आणि तो त्याचा मागं फिरून मग दुसऱ्याला देतो, बाबू ये लो, ये प्रभु को प्रार्थना में. वाह वाह. कोणाची धमकी तुमच्यावर चालणार नाही. त्यांनी विचार केला असती, हे काय बाई मूर्ख आहे, काय आपला ऐकणार नाही, नाही का. हा, पण त्यांनी माझ्या आईला हात नाही लावला. गरीब किंवा म्हातारी समजून नाही सोडला त्यांनी. तुम्हाला कोणी पण हात लावू शकणार नाही. तो बोलतोय तुम्ही माझ्या डोळ्याच्या पुतलीप्रमाणे आहे, बोबड्याप्रमाणे आहे. परमेश्वर बोलतोय तुम्हाला मी माझ्या हातात कोरून ठेवलेला आहे. पण तुम्ही परमेश्वराच्या हातात आहे का, किंवा उडी मारतात, मी पाहणार, मी करणार, आय विल सॉल्व माय ओन प्रॉब्लेम इन माय ओन वे. माझा समस्या मीच काय करणार, समाधान काढणार, आणि माझ्या योजनाने माझा तरीका. नाही 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 नाही. खरोखरच तुम्हाला देवाचा हात बघायचा आहे, तर देवाला जागा द्या. कोणाला जागा द्या, हाँ. सातानाला वाव देऊ नका. सातान को जगह नहीं देना है. उसको जगह देगा तो पैर रखने की जगह तो क्या होगा, है ना. ट्रेन में चढ़ने का तो कितना जगह चाहिए, सिर्फ इतना जगह चाहिए पैर रखने का. ऐसा घुसा के अंदर वाला बाहर और मैं अंदर, है ना. अगर मेरे में इतना ताकत है, जो कभी ट्रेन चढ़ता नहीं, वो शैतान में कितना ताकत है, है ना. तो तुमचा मध्ये येणार आणि पूर्ण रीतीने तुम्हाला विध्वंस करून टाकणार. सातानाला वाव देऊ नका, जागा देऊ नका. तो बोलतोय सूड घेणं कोणाचं आहे, माझा आहे. तुमचा शत्रू किती पण बलिष्ठ असो, किती पण ज्ञानवंत असो, त्याची वाचशक्ती किंवा वाक्शक्ती किती पण सामर्थ्यशाली असो, तुमचा विश्वास देवावर आहे का, देव तुमचा बळ आहे का, देव तुमचा सामर्थ्य आहे का. इर्माया 17वा अध्याय 5वं वचन. परमेश्वर असं म्हणत आहे, जो इसम मनुष्यावर भिस्त ठेवितो, LIC
लाईफ इन क्राइस्ट, ख्रिस्तामध्ये जीवन. पहिला पत्रस 2 अध्याय 24व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्याला भेटलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झालेलाच आहे. तुम्ही काढलं का इन्शुरन्स? आरोग्य प्राप्त होणार असं नाही लिहिलेलं ना. काय लिहिलेलं? त्यांनी स्वतः तुमची आमची पापे स्वतःच देही वाहून खांब्यावर नेली. तुमची आमची पापे स्वतःवर वाहून. क्या किया उसने? आपका मेरा पाप को खुद पे उठाया और उठाकर उस क्रूस पे गया. क्या अभी भी पाप आपके पास है? बहुत लोग अच्छा ज्ञान जिसके पास है बाइबल का, वो लोग बोलते हैं हम कमांड करने का. कैसा कमांड करेगा भाई? वो बोलेगा तेरा यीशु को मैं जानता है, वो तेरा पाउल है उसको भी जानता है, तू कौन है मेरे पे कमांड कर रहा है ना? नंगा करके मार के भगाया. कैसा किया? नंगा किया ना. फिर उनको नंगा किया, पौलुस को क्यों नहीं किया? पतरस को क्यों नहीं किया? क्योंकि वो लोग विश्वास, उनका इंश्योरेंस सही है, ओरिजिनल इंश्योरेंस. ये डुप्लीकेट इंश्योरेंस वाले. कौन सा तो कागज लेके जाके बोलेगा मैंने भी, वो लोग क्या बोलेगा? नहीं नहीं, ये बरोबर पेपर नहीं है आपका, कागद बरोबर नहीं है. सूड घेना माझा है, बदला लेना मेरी और है, मेरे से. खुदा कहता है तुम्हारा शत्रु जो तुम पर द्वेष करता है, तुम्हारा छल करता है, सर्वश्राप 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 तुझा देव परमेश्वर तुझा छळ करणारा शत्रूवर व द्वेष करणारावर आणीन. श्राप, सर श्राप नहीं, सर्वश्राप. अगर सब श्राप किसी में आपको देखने गए, एक बार शत्रु को देख लो. अच्छा, वो बोलो प्रभु नहीं. जो बेड पे बैठा है ना झटपट, असा आजार त्याला नाही यायला पाहिजे. ऐसा बीमारी किसको नहीं आने का? शत्रु को भी नहीं आने का. कितना दयालु हो गया हो. पहले ही मन क्यों चेंज नहीं हुआ? शत्रु पे कौन सा बीमारी नहीं आने का तुमको अभी कैसा मालूम पड़ रहा है? लेकिन प्रभु बोलता है तुझा सर्व शत्रूंवर जे तुझा छळ करतील व तुझावर द्वेष करताय. शत्रु का काम ही होय ना. प्रभू येशू ख्रिस्तानी काय बनाला? यूहन्ना 10:10 मध्ये तो लबाड येतोय, तो चोर येतोय, चोरी करायला, घात करायला आणि नाश करायला. त्याचा धंदाच आहे. कोणाची चोरी करणार? मित्राची. मित्राची कसा करणार? बोला ना. आपस में एक दूसरे से मार फाइटिंग फिटिंग करते रहेगा तो क्या होगा? वो टिकेगा कैसा? टिकेगा ही नहीं. दूसरे से फाइटिंग करेगा वो, जो उसका कंपनी का नहीं. उसको चोरी करने, यीशु के बच्चे लोग को चोरी करने का. चोर येतोय चोरी करायला, घात करायला, नाश करायला. तुम्ही त्याला वाव दिले का? शैतानाला वाव देऊ नका. शैतानाला जागा देऊ नका. तुम्ही अंत समयचे सेवक आहे. तुमचा धंदा पाणी काय ओळखा. जर दे धंदा पाणी तुमचा नाही आहे ना, आणखीन थोडा वेळ करू नका. आता तरी धंदा पाणी बंद करा. अरे बापरे, 2 वर्ष झाले हे माझा धंदा नाहीये, लॉस होतोय मला. हे नाही करायला पाहिजे. काहीतरी दुसरा धंदा करायला पाहिजे. देवाचे लेकरं, तुमचं काम काय आहे? का देवाने बोलवलं? कसं शत्रूवर जय पाहायचा? कसं शत्रूला ठार मारायचा? कसं शत्रूला नाहीनट करायचा? कसं शत्रूला विध्वंस करायचा? कसा शत्रुत्व पूर्ण रीतीने मातीत टाकायचं, ते परमेश्वराकडून शिका. तो बोलतोय, हे कष्टी व भाराक्रांतजनो, तुम्ही खूप कष्ट केले, जिंकण्याचा खूप प्रयत्न केले, शत्रूवर विजय करण्याचा खूप प्रयत्न केले. तीरची सुवर्तमान 11वा अध्याय 28
है ना, बहुत प्रयत्न किया शत्रु को मारने का, इतना बोझ है, उसको मारने का मतलब मार खा के आ गए। वो यीशु है ना, वो पौल है ना, क्या करने का, उसका नाम से नहीं कि तू हार जाना। यीशु को भी पहचानता है, पौलुस को भी पहचानता है, तू कौन? बोला तुम बहुत कोशिश किया। अहो कष्टी व भाराक्रांत जनो मजकडे या. कोणाकडे जायचं जिंकायचं तर? येशूकडे जायचं. मी तुम्हाला काय देणार? विसावा. किससे विसावा देगा? हर युद्ध से, हर ताकत से जो आपके खिलाफ पड़ा है, हर दुष्ट लोगों से. विश्वास करू शकता का? विश्वास केला तर विश्वास करणाऱ्यासाठी सर्व काही संभव आहे. या अंतिम दिवसामध्ये ख्रिस्तासाठी स्वतःचा अंत करणे तयार करा. अरे ते उभा नाहीये, हे उभा नाहीये, अरे आपल्यापासून जुने लोक आहे, ते विचार सोडा. तुमच्या सोबत प्रभू बोलत आहे. तुम्ही विश्वास करता का? तुमचे डोळे प्रभूसाठी देत आहे का? तुमच्या डोळ्यांसोबत तुम्ही करार करणार का? जसा अय्यूबाने सांगितलं, मी काय केलेलं आहे? माझ्या डोळ्यांसोबत करार केलेला है. मैंने अपनी आंखों से वाचा बांधा है कि मैं ऐसे फालतू काम नहीं करूं, मैं इधर उधर नहीं देखूं, मैं वही करूं जो करना चाहिए. आपने आपके आंखों से वाचा बांधा क्या? तुम्ही करार केला का तुमचं डोळ्यांसोबत? किंवा तुम्ही पण इकडं तिकडं पाहताय? आता पण गडबड घोटाळ्याचा धंद्यामध्ये आहे. तुमची धंदा कुठला आहे हो? का करतात तुम्ही? कुठला धंदा आहे तुमचा? कोणासोबत करार करता तुम्ही? का करता तुम्ही? तुम्हाला जिंकायचंय का हारायचंय? तुम्हाला जर प्रभूचं सामर्थ्याचा अनुभव घ्यायचा आहे, तर तो बोलतोय, अहो कष्टी व भाराक्रांत जनो माझकडे या. आता पण वेळ नाही गेलेला आहे. आता पण नाही गेलेला आहे. आणि खरं धंदा काय आहे ते तुम्हाला तो बोलतोय मी शिकवणार. तुम्हाला विसावा देणार. तुम्हाला दाखवणार, तुम्हाला शिकवणार. टिकणारे धन काय आहे? अनुवाद 8:18 खरं श्री किंवा टिकणारी धन व संपदा हे मजकडून आहे. परंतु तू तुझा देव परमेश्वराला स्मरण कर, म्हणून की तोच आहे जो तुला धन व श्री प्राप्त करून देण्यासाठी तो तुला सामर्थ्य ह्यासाठी देत आहे. देव बाप्पा आपल्या अभिवचन तुम्हाला देत आहे. आपला परमेश्वर सर्व काही तुला देत आहे. याचा कारण आणि हेतू हाच की त्याचवर विश्वास करावे. धन व संपदा, टिकणारी श्री, तो बोलतोय ही मजकडून आहे. पण तुम्हाला मी सांगतो, तुम्ही किती पण धन व संपदा या दुनियामध्ये जमा केला ना, दुनिया का धन, दुनिया का सिस्टम ऐसा है. जेव्हा तुम्ही परमेश्वरचा मागे चालणार, परमेश्वरचं वचन तुमच्यासाठी काम करणार. हे दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण, हातोडापेक्षा प्रभावशाली, पावसापेक्षा संपन्न करणारा. जिथं जिथं पाऊस पडतो तिथं तर काय येतोय? हिरवागार हिरवगार हिरवगार. तुमचं जीवन आशीर्वादित राहणार. अहो कष्टी व भाराक्रांत जनो मजकडे या. मजकडे या आणि मजकडून शिका. आपल्याला प्रभूकडे वळायचं आहे. 5 ज्ञानी कन्यासारखं आहे, तरच तुम्ही जिंकणार. तरच तुमच्याकडे ते टिकणारे तेल, एक्स्ट्रा तेल राहणार. तरच तुमचा दिवा अंतपर्यंत काय राहणार? जलत राहणार. नाहीतर गेला. तुम्ही कुठून कुठून आहे, किती संपन्न आहे, काही कामा नाही. त्याचं वचन खूप जवळ आहे. त्याचं काम खूप जवळ आहे. ते खूप चांगलं आहे. राजांना घास खाण्यासाठी तो
पाठवतोय. नेबुकदनेस्तर राजा आहे ना, नेबुकदनेस्तर, त्याला तो घास चारायला गेला है ना. घास काय ना, गधे రాజుల్ని మేపవగడ్డి means you will make kings to feed upon grass. राजाओं को घास खिलाएगा तो परमेश्वर आहे. जर तुम्ही त्या परमेश्वरावर विश्वास केला, तुमचा कोणीही तोटा करू शकणार नाही. कोणी पण तोटा करू शकणार नाही. कधी पण तोटा करू शकणार नाही. कधी पण नाही. तो परमेश्वर आज काल व युगानुयुग एकसारखा आहे. ज्यांनी समुद्राला, ज्यांनी वाराला धमकविलं आणि बोलला थांब, आणि ते ऐकले, तो आता पण जिवंत आहे. फिर तो कोई भी अच्छा 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 क्रिश्चियन कोई भी नहीं है, और अच्छा प्रभु का दास तो कोई भी नहीं है. तिचा डोळे उघडले. मी बोलला बेटा, देवानी तुला का ठेवला? आपको क्यों रखा है? तू काय? टीचरचा मुलगा मला फोन केला आणि त्यांनी बोलला, मी कुठं पण पाहतोय ना सर, अंकल, मी कुठं पण पाहतोय ना, सर्व पाप 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 पापच दिसतं. मी काय करू अंकल? मला काय समजेना. मला बेटा, तू उभा राहायचा, तू उभा राहायचा. असंच आहे. तू मोबाईल उघडला पाप, बाजूला बघितलं, ह्या बाजूला पाप, त्या बाजूला बघितलं पाप. तू उभा राहायचा आणि इतरांना दाखवायचं, इथं येशू आहे, इथं पवित्रता आहे. बोलायचं नाही तोंडातून, तू दाखवायचा सर्व मुलांमधून की तू चमकू शकतोय. तू चमकणारा मुलगा आहे. कोणाला परीक्षा येत नाही, सर्वांना येतं परीक्षा. मला पण आला होता. मी पण गेलो होतो खूप काही परीक्षेतून. माझ्याकडे मोबाईल नव्हता ह्याचा अर्थ नाही की मला परीक्षा नव्हती. त्या देवानी आमचा कमजोरीमध्ये त्याचा सामर्थ्य दाखवलं आणि चालण्यासाठी मदत केलेली आहे. मला समजत नाही मी काय करायचं. मला तू समज, घाबरू नको, काय नाही होणार. तू जिंकणार, तू उठणार, तू करणार. पण तू असं उभं राहायचं की तुझे लोक, तुझे मित्र, तुझे शेजारी पाजारी लोक तुला बघायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे, अरे काय मुलगा आहे बरं. असं मुलगा पाहिजे मला, असं मुलगी पाहिजे मला. असं तुम्ही उभं राहायचं. जसं पौलानी बोलला, काय बोलला? येशूकडे बघायचं बोलला ना. क्या बोला पौल? हा, पौलानी बोला, माझा मागे चला, मला बघा, माझं अनुकरण करा, जसं मी ख्रिस्ताचा अनुकरण करत आहे. आजचा संधी परमेश्वराने आपल्या सर्वांना दिलेला आहे. आपण खूप कमी लोक आहे, बोटाने मोजणारे लोक आहे. पण प्रभूची अपेक्षा आपल्याकडून ही आहे की आपण हे बोलायला पाहिजे, मजकडे बघा. जसं मी चालतोय ना, तसं तुम्ही पण चला. माझं अनुकरण करा. शत्रूची सूड घेणं ते प्रभूचं काम आहे. आपर्यंत मजकडे वळा. कुठे वळायचं आपल्याला? प्रभूकडे. मजकडे आपल्याला वळायचं आहे. तेच प्रभू येशू ख्रिस्ताने बोलला, मजकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन. किती चांगला परमेश्वर आहे, किती अद्भुत प्रभू आहे. आपण त्याचकडे वळूया. बोले, हो प्रभू, मला तुझा दास व्हायचा आहे. माझा धंदा तू आहे, माझं काम तू आहे. मी सातानाचा धंदा नाही करणार, मी चोरीच्या पाट्या नाही करणार, मी लबाडी नाही करणार, मी दुसऱ्याची हेवा नाही करणार, मी दुसऱ्याचं कसं नुकसान करायचं, द्वेष करायचा, कसं त्यांना फसवायचं, कसं एक तरी शिव्या द्यायचं है ना. दुनियामध्ये आपण होतो तेव्हा असं होतं ना, कम से कम 10 पटकन एक तो मारेगा ना, एक मारेगा ना, एक तो मारेगा. मैं, अरे क्या मारेगा, बहुत हो गया ना.
आता आपण निर्णय घ्यायचा, बोलायचं प्रभू मी टिकून राहणार, माझा जीवन, माझा शरीर तुझा आहे. आपण प्रार्थना करू, आपण त्याचकडे. प्रभु मुझको बना तू अपना पवित्र स्थान, धोकर शुद्ध कर अपने लहू से, मैं धन्यवाद मान कर तेरी बात जीऊंगा, जीऊंगा प्रभु मैं तेरे लिए. प्रभु मुझको बना, प्रभु मुझको बना. हाँ खुदावन तेरा पवित्र स्थान बना, तू अपना पवित्र धोकर शुद्ध कर अपने लहू से, मैं धन्यवाद के मान कर तेरी, किसी की भी और नई बात मानूंगा परमेश्वर. जियो मैं सिर्फ तेरे लिए जीऊंगा, शैतान के कामों के लिए नहीं, दुष्ट के कामों के लिए नहीं, मैं तेरे लिए जीऊंगा प्रभु मैं. हे पवित्र परमेश्वर आम्ही तुला धन्यवाद करतोय, स्तुती करत आहे. हे सामर्थ्यशाली परमेश्वरा, जिवंत देवा, गौरवशाली प्रभू, तो आमचा राजा, आमचा प्रभू, आमचं सामर्थ्य, आमचं गमनचं कारण तूच आहे बाप्पा. आज ख्रिस्ता सर्वांना सुरक्षित ठेव, त्यांची पूर्ण रीतीने ताबा घे, कुठल्याही चांगल्या वस्तूची वाण पडू देऊ नकोस. तुझा संपूर्ण सामर्थ्याने त्यांचा प्रत्येक गरजा हे परमेश्वरा ख्रिस्तामध्ये गौरवाने पूर्ण कर. हो बाप्पा, त्यांचा अवतीभवती तुझं सुरक्षा मागत आहे. हो परमेश्वरा, त्यांचा कमजोरीमध्ये तुझं सामर्थ्य मागत आहे. हो प्रभू परमेश्वरा, त्यांना तू ज्या कारणाभूत या विश्वामध्ये ठेवलेला आहे, ज्या कारणाभूत ज्या ज्या कुटुंबामध्ये त्यांना ठेवलेलं आहे, ज्या कारणाभूत बाप्पा त्यांना ज्या ज्या शेजाऱ्या दिलेल्या आहे, नातेवाईक दिलेला आहे, त्या सर्वांमध्ये उभा राहण्यासाठी तुझा विशेष अभिषेक मागतोय. होय बाप्पा, तुझा योजना जे आहे, तुझं पूर्वज्ञान जे आहे, ते सर्व त्यानुसार त्यांच्यामध्ये तुझीच योजना, जे त्यांचा लाभ देण्यासाठी, त्यांचा हित करण्यासाठी, त्यांचा आशा पूर्ण करण्यासाठी आहे, ते तू पूर्ण कर. प्रभू परमेश्वरा, शत्रूंना ठार करणं, त्यांच्यावर श्राप घेऊन येणं, ते तुझं काम आहे. प्रभू परमेश्वरा, त्यांचा अवतीभोवती तुझं संरक्षण दे. तू आमची खात्री आहे, तू आमचा सर्वस्व आहे, तू आमच्यासाठी सर्व काही आहे. हे प्रभू, त्यांचा तोंड तुझा गौरव करण्यासाठी, त्यांचं संपूर्ण शरीर तुझा महिमासाठी. हो प्रभू, तुझा विशेष अभिषेक त्यांचा डोक्याचा केसापासून पायाचा तळवापर्यंत. हो प्रभू परमेश्वरा, असं कष्टदायक परिस्थितीमध्ये, असं प्रभू राजा विरुद्ध परिस्थितीमध्ये तुझा अभिषेक मागतोय बाप्पा. तुझे लेकरांचे धंदे वाढू दे बाप्पा, तुझे लेकरांना बाप्पा स्थिर कर प्रभू. त्यांच्या विरुद्ध येणारा प्रत्येक हतियार नाश होऊ दे बाप्पा. त्यांच्या विरुद्ध बोलणारा प्रत्येक तोंड बंद होऊ दे परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, ज्यांची दृष्टी तुझवर लागलेली आहे, त्यांचे मुख प्रकाशमान झाले, असं तुझं अभिवचन आहे. हे तुझे लेकर ज्यांची
डोळे तुझवर लागलेली आहे, ज्यांची दृष्टी तुझवर लागलेली आहे, त्यांचे मुख प्रकाशमान कर. आम्ही धन्यवाद करतोय, उपकार मानतोय. आमच्या सोबत बोलणारा जिवंत एकमात्र परमेश्वर, तुला नमितो, स्तवितो, वंदितो बाप्पा. तुझा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ताच्या नावात हे प्रार्थना करतो म्हणून तू ऐक.